हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर काल संधिनी शक्ती माताजीने खूप छान पद्धतीने आपल्याला त्रिगुणांबद्दल समजून सांगितलंय. त्या पार्श्वभूमीवरती आजचा श्लोक, दोन्ही श्लोक समजून घेणं आपल्याला सहज आणि सोपं जाणार. तर आपण प्रार्थनेने सुरुवात करीत आहोत. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्य. हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते राधानाथ स्वामिनिति नामिने. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. सर्व मैत्रिणींचे गीतामृत मालिकेमध्ये अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक 9 आणि 10. तर आपण 13व्या अध्यायामध्ये तुम्हाला आठवत असेल की आपण काही गोष्टी समजून घेतल्यात की भौतिक सृष्टी म्हणजे काय, किंवा भोक्ता भगवंत कसे आहेत, म्हणजे भोक्ता परमभोक्ता आणि प्रकृती याबद्दलचं ज्ञान आपण छान पद्धतीने घेतलेलं आहे. सगळ्या मैत्रिणींनी खूप छान रीतीने समजून सांगितलं होतं. तर आपण हे पाहिलं होतं की जीव इच्छा करतो आणि पूर्वकर्मानुसार मग त्या जीवाची इच्छा परमात्मा जे अनुमंता आणि नियंता आहेत, तर ते त्या जीवाच्या म्हणजे आपल्यासारख्या जीवांच्या पूर्वकर्मानुसार त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रकृतीचं सोय करतात, म्हणजे भौतिक प्रकृती. तर 13व्या अध्यायामध्ये 22व्या श्लोकामध्ये जे वर्णन आलेलं आहे ना, तर ते खूप महत्वाचं आहे आपल्याला हा अध्याय समजून घेण्यासाठी. तर ज्याप्रमाणे जीवात्मा म्हणजे तिथे दिलंय की पुरुषा प्रकृतीस्थो ही भुंक्ते प्रकृती जान गुणान कारणम गुणसंगस्य सत्सद्यो निजन्मस्तु. म्हणजे ज्याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांचा भोग करीत भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करतो, भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. बघा, इथं संग हा खूप महत्वाचा शब्द आहे. आणि याप्रमाणे त्याला विविध योनींमध्ये बरे वाईट अशा प्रकारचे जन्म प्राप्त होत असतात. आता इथं आपण त्या ज्या श्लोक आहे ना, तो सुरुवात आहे पुढचं गुणत्रय विभाग योग सांगण्यासाठीची भगवंताने ती सुरुवात केलेली आहे. तर आपण हे वर्णन आताच पाहिलं की ज्याप्रमाणे जीवात्मा प्रकृतीच्या त्रिगुणांच्या भोग करीत असतो आणि भौतिक प्रकृतीमध्ये जीवन व्यतीत करीत असतो आणि भौतिक प्रकृतीशी संग केल्यामुळे असे घडते. म्हणजे संघाचा हा खूप मोठा परिणाम आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना त्या जीवात्म्याने केलेल्या इच्छांमुळे घडून जात असतात. आता श्रीकृष्ण स्वतः त्रिगुणांबद्दल या ठिकाणी सांगत आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आता श्रीकृष्ण सारांश रूपाने श्लोक क्रमांक 9 मध्ये त्याचं वर्णन करत आहेत. तर पाहूयात आपण श्लोक क्रमांक 9. सत्वं सुखे सजयति रजा कर्माणि भारत ज्ञानमावृत्य तु तमः प्रमादे सजयत्युत. हे भारता, सत्वगुण मनुष्याला सुखाने बांधतो, रजोगुण सकाम कर्मांशी बांधतो आणि तमोगुण त्याचे ज्ञान आवृत्त करून मूर्खपणाशी बांधतो. आता प्रभुपाद खूप सुंदर रीतीने आपल्याला समजून सांगतायत
त्यांच्या तात्पर्यामध्ये. ते म्हणतात की सत्वगुणी मनुष्य हा आपल्या कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो. उदाहरणार्थ तत्वज्ञानी, वैज्ञानिक किंवा शिक्षण तज्ञ आपापल्या विशिष्ट ज्ञान क्षेत्रामध्ये संलग्न असतात आणि त्यातच ते समाधानी असतात. आणि रजोगुणी मनुष्य सकाम कर्मामध्ये संलग्न असतो आणि आपल्याला शक्य असेल तितके धनार्जन करतो. रजोगुणी मनुष्याचं वर्णन करतात या ठिकाणी. आणि सत्कार्याकरता त्याचा उपयोग करतो. तो कृती काय करतो? तर सत्कार्याकरता जे मिळवलेलं धन आहे ते वापरतो. कधी कधी तो रुग्णालय बांधतो, धर्मार्थ संस्थांना दान करतो इत्यादी. ही रजोगुणी मनुष्याची लक्षणे आहेत. या ठिकाणी लक्षणांवरून आपल्याला कळू शकतं की एखादा मनुष्य कोणत्या गुणांमध्ये आहे, कोणत्या गुणाचा प्रभाव त्याच्यावरती पडलेला आहे. तमोगुण मनुष्याचे ज्ञान आच्छादित करतो आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो तो त्याच्या किंवा इतरांच्याही भल्यासाठी नसते. स्पष्टपणे या ठिकाणी प्रभुपाद देतात की तमोगुणाची लक्षणं काय आहेत आणि त्याचा परिणाम इतरांवरती काय होऊ शकतो. तर आपण बघत आहोत त्रिगुणांबद्दल. तर इथं दिलेलं आहे की सत्वगुणात मनुष्य कशा प्रकारे बद्ध होतो. बघितलं आपण, प्रभुपादांनी खूप छान वर्णन केले. तर सत्वगुणात आचार्य असं वर्णन करतात की सत्वगुणामध्ये मनुष्य जो बद्ध होतो तो सोन्याच्या साखळीने बद्ध होतो. तमोगुणामध्ये रजोगुणामध्ये मनुष्य बद्ध होतो तो चांदीच्या साखळीने, आणि तमोगुणामध्ये मनुष्य बद्ध होतो तो लोखंडी साखळीने. आणि जर एखाद्याला असा प्रश्न पडला की यापैकी कोणती परिस्थिती सगळ्यात चांगली परिस्थिती आहे, तर त्याचं उत्तर संत महात्मे नेहमीप्रमाणेच असं देतील की कुठलीच परिस्थिती याच्यामध्ये चांगली नाहीये, कारण ही बद्धावस्थाच आहे. भले मग तो सत्वगुणाने बांधला गेलेला असू द्या, रजोगुणाने बांधला गेलेला असू द्या किंवा तमोगुणाने बांधला गेलेला असू द्या. तर इथं प्रभुपाद खूप छान सांगतायत की सत्वगुण मनुष्याला आपल्याला कर्माने किंवा तात्विक शोधाने संतुष्ट असतो. म्हणजे ते विशिष्ट ज्ञान क्षेत्राशी संबंधित असतात, संलग्न असतात आणि त्यातच ते ना इतके समाधानी असतात ना, इतके त्यांना सॅटिस्फाईड झालेले असतात चांगल्यापैकी की त्यांना तो जो परमात्म्याचा आवाज असतो तो ऐकायला येत नाही. आणि त्याच्यामुळे ते काय होतं, जेवढं शक्य तेवढं ते धनसंपत्ती गोळा करत असतात आणि मग सत्कार्य करतात. त्यांच्या दृष्टीने जे समाजामधली सत्कार्य आहे त्याच्यासाठी ते धनसंपत्ती त्याचा विनियोग करत असतात. म्हणजे ते दानधर्म करतात अशा प्रकारचं की जे समाज उपयोगी आहे त्यांच्या दृष्टीने. मग मोठी शाळा बांधणे, रुग्णालय बांधणे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर धर्मार्थ संस्थांना ते दान देत असतात. तर ही जी लक्षणं आहेत ही सत्वगुणामधली होती आणि काही लक्षणं जी आहेत, आता धनार्जन करणं वगैरे, पैशाच्या मागे धावणे, ही सगळी लक्षणं जी आहेत ती रजोगुणामध्ये येत असतात. तर मग आता तमोगुणाच्या माणसाची लक्षणं काय असतात की त्या तमोगुणी माणसाचं ज्ञान आहे ना ते पूर्णपणे आच्छादित झालेलं असतं, आवृत्त झालेलं असतं. आणि तमोगुणाच्या प्रभावाखाली मनुष्य जे काही करतो, ज्या काही कृती करतो, ज्या काही विचारांच्या अधीन तो असतो, तर ते त्याच्या स्वतःच्याही भल्याचं नसतं, त्याच्या स्वतःच्याही कल्याणाचं नसतं आणि त्याबरोबर इतरांच्याही कुणाच्याही कल्याणकारक कार्य त्याच्याकडून होत नाही. आता ते सत्वगुणामधले लोक एवढे एवढे समाधानी असतात की त्यामुळे त्यांना परमात्म्याचा आवाज कसल्याच प्रकारचा ऐकायला येत नाही. आणि रजोगुणी व्यक्तींचा आपण आता पाहतोय की देवाणघेवाणीमध्ये ते खूप मग्न असतात. तर त्यांना ना रजोगुणी व्यक्तींना असंख्य अशा इच्छा असतात. आणि त्या इच्छांच्या मागण्यांच्या आवाजामुळे इतक्या त्यांच्या हृदयामध्ये, मनामध्ये इच्छा दाटून आलेल्या असतात आणि त्या इच्छांचा आवाज एवढा मोठा असतो की त्या इच्छांच्या आवाजामध्ये परमात्म्याचा जो आवाज आहे, आपल्या नित्यसंगी जे परमात्मा आहेत, भगवंत आहेत, त्यांचा जो आवाज आहे तो ऐकू शकत नाही. तर आपण बघितलं की आणि भक्तिमय ज्या क्रिया असतात त्या भक्तिमय क्रियांकरता त्यांना अजिबात वेळ काढता येत नाही. म्हणजे म्हणतो ना आपण, आता बरेच जण आपले भगवद्गीताचा कोर्ससाठी लोकांना बोलवायला जातात, सांगतात, पुस्तक घ्यायला सांगतात. पुस्तकाचं महत्व, गीतेचं महत्व ऐकण्यासाठी देखील त्यांना वेळ नसतो. म्हणजे थोडक्यात मरने के लिए भी फुरसत नाहीये, अशा प्रकारची त्यांची वाक्य असतात. तर मग भक्ती मार्ग स्वीकारून आपलं जे गंतव्यस्थान आहे भगवंताच्या धामामध्ये आपल्या खऱ्या घराकडे जाण्याचं, तर त्यांच्याकडून ते पूर्ण होणे कसं शक्य होईल मैत्रिणींनो, आपण विचार करू शकतो.
तर एक सहज गमतीची गोष्ट ही, की एक वसाहत असते आणि त्या वसाहतीमध्ये ना एक बरीच घरं असतात आणि त्या घरांमध्ये अनेक कुटुंब राहत असतात. एक दिवशी काय होतं, रात्री त्या ठिकाणी ना चोर येतात आणि चोर येऊन चोरी करण्यात एवढ्यात कोणाला तरी त्या ठिकाणी जाग येते आणि जाग आल्यानंतर तो सगळ्यांना सांगतो, की चोर आलेत म्हणून. आणि तो पाहतो खिडकीतून, की या दिशेने ते चोर निघून गेलेले आहेत म्हणून साठी. मग त्या ठिकाणी ना एक गमतीची गोष्ट आहे खरं तर. तर सरदारजी राहत असतात एका कुटुंब सरदारजींचं कुटुंब असतं आणि त्या सरदारजींना ना ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळालेलं असतं, गोल्ड मेडलिस्ट असतात ते. मग त्यांना आवाज येतो, की चोर चोर चोर, लोक पळतायत त्या चोराच्या मागं, या दिशेने चोर गेलेला आहे म्हणून साठी. मग ते बाहेर येतात घराच्या आणि तसं ज्या दिशेने चोर पळालाय ना त्या दिशेने इतके जोरात पळत सुटतात. आता ते ऑलिम्पिक मधले जिंकलेले असतात ते ऑलिम्पिक सगळं. तर त्याच्यानंतर ते इतके जोरात पळतात, की तो चोराला कधी मागे टाकलंय त्यांना ते कळतच नाही. तर मैत्रिणींनो, तात्पर्य याच्यामध्ये असं आहे, की हे जे रजोगुणी मनुष्य असतात ना, ते इतके धावतात पैशाच्या मागे एवढे धावतात, की त्यांना पैसा हे साध्य आहे की साधन आहे, या गोष्टीचाच त्यांना विसर पडतो. जसं त्या सरदारजीला पडतो, की आपण कशासाठी धावत आहोत, की चोराला पकडण्यासाठी. त्यांचं जे मूळ उद्दिष्ट आहे, तेच ते विसरून जातात आणि फक्त धावत सुटतात. तर बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांची अवस्था, जर प्रभुपादांनी आपल्याला भगवद्गीता या प्रकारची दिली नसती आणि कृष्ण भावनेचा अंगीकार जर आपण केला नसता, तर आपण देखील त्या सरदारजींप्रमाणे असंच ना आयुष्यामध्ये धावत सुटलो असतो. कोण पैशाच्या मागे धावत सुटलं असतं, कोण इतर गोष्टींच्या मागे, कोण प्रसिद्धीच्या मागे, माहिती नाही. कोणाची काय इच्छा असेल त्याप्रमाणे ते धावत सुटले असते आणि कुठं थांबलेच नसते आणि प्राप्त तर काहीच झालं नसतं. त्या ट्रेडमिल प्रमाणे जसं एखादी व्यक्ती ती ट्रेडमिल वरती पळते पळते पळते, तिथं वरती आकडा येतो की किती किलोमीटर चाललाय तुम्ही, पण ते जागेवरच असतात. त्याचप्रमाणे आपली अवस्था असते जर आपण भगवद्गीतेचा अध्ययन केलं नसतं, प्रभुपादांच्या शिकवणुकीला भगवंतांनी जे ज्ञान दिलेलं आहे परंपरेमध्ये त्याचा स्वीकार केला नसता, भक्तांचा संग केला नसता. तर तात्पर्य आपण आता बघतोय, की कशा पद्धतीने प्रभुपाद आपल्याला या त्रिगुणांचं व्यवस्थितरित्या विश्लेषण करून सांगत आहेत. आता आपण हे बघतोय, की कशा पद्धतीचे त्या 3 गुणांमधल्या माणसांचे वृत्ती असते, कशा प्रकारे ते रिस्पॉन्स देतात, कशा प्रकारे ते रिएक्ट होतात. आता सत्वयुगातला सॉरी सत्वगुणी मनुष्य काय म्हणू शकतो, की सॉरी आय डोंट नीड. म्हणजे एखाद्याला आपण समजा भगवद्गीता कोर्ससाठी बोलवायला गेलो, तर कशा पद्धतीने आपण या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो आणि स्वतःच देखील आपण परीक्षण करू शकतो या भगवद्गीतेच्या या पूर्ण जो अध्याय आहे त्या अध्यायाच्या आधारे दिवसांमध्ये सुद्धा जे वेगवेगळे गुण असतात, सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, ते कसे ओळखायचे असतात, त्याचा कसा आपण फायदा घ्यायचा. त्याच्यानंतर स्वतःमध्ये पण आपण डोकावून पाहायचे, की माझी ही कृती कशा प्रकारची आहे, सत्वगुणी आहे, रजोगुणी आहे की तमोगुणी आहे. ह्या प्रकारचं आपल्याला आत्मपरीक्षण करण्यासाठी हा जो पूर्ण अध्याय आहे तो खूप आपल्याला मदत करणार आहे. म्हणून मैत्रिणींनो, गीता ही आपली खऱ्या अर्थाने जीवनामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये क्षणोक्षणी उपयोगी पडणारी अशी छान मैत्रीण आहे. तर अशा प्रकारच्या लोकांचं कसं असतं, आताच उल्लेख केला, की त्यांना जर आपण बोलवलं एखाद्या कार्यक्रमाला, सॉरी आय डोंट नीड, म्हणजे मला गरज नाही याची, मी समाधानी आहे, संतुष्ट आहे, माझं चांगलं चाललंय, मी इतरांच्या उपयोगी असे कार्य करतोय. त्याच्यानंतर रजोगुणी लोकांचं कसं म्हणणं असतं, की वी डोंट हॅव टाइम. आम्हाला वेळच नाही, मरायला सुद्धा वेळ नाही इथं, तर तुमच्या कार्यक्रमांना कधी येणार आम्ही. आणि तमोगुणी लोकांबद्दलचं काय आहे, तर त्यांना त्या गुणांच्या प्रभावाखाली एवढे आळशी झालेले असतात, की त्यांना निष्क्रिय बनलेले असतात, की त्यांना त्यांची जी झोप असती, अज्ञानाची झोप, ती फारच प्रिय असते. तर त्यांना अजिबातच या गोष्टींकडे ढुंकून देखील बघण्याची इच्छा नसते. तर ते म्हणतील, की मला निवांत झोपायचंय किंवा त्यांना वाटेल पहिल्या ह्याला वाटेल, की जो सत्वगुणामध्ये आहे, साधारण सत्वगुणामध्ये त्याला वाटेल, की गरज काय आहे? दुसऱ्याला असं वाटेल, की वेळच नाहीये आणि तिसऱ्याला वाटेल, की त्याला ते समजूनच येणार नाही. मॅडनेसमुळं, त्या वेडसरपणामुळं. तर या प्रकारे
वेगवेगळ्या गोष्टींमुळे ते बद्ध होत राहतात. हा, आणि अशा प्रकारची जी बेडी आहे, मगाशी आपण उल्लेख केला की सोन्याची बेडी एक आहे, दुसरी चांदीची आहे, तिसरी लोखंडाची आहे. त्याच्यामध्ये ते प्रत्येक जीव ह्या अडकून पडतो त्या जीवाच्या इच्छांमुळं, आणि त्या इच्छांमुळं त्या गुणांच्या अधीन झाल्यामुळं ते लोक पुन्हा पुन्हा या जगामध्ये या भौतिक प्रकृतीमध्ये अडकून पडत आहे. तर आता प्रश्न हा आहे की हे शक्य आहे का की आपल्याला नेहमीच केवळ सत्वगुणामध्ये राहणं, नेहमीच एका गुणांच्या प्रभावाखाली राहणं आपल्याला शक्य आहे का? किंवा इतर जर हा प्रश्न विचारला गेला समजा की तुम्ही नेमक्या कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आहात, तर आपण कदाचित गोंधळून जाऊ, की आपण स्वतःला देखील हा प्रश्न विचारू शकतो की नेमका कोणत्या गुणाच्या प्रभावाखाली आपण आहोत. तर त्यावेळेला आपण जर ज्ञान घेतलेलं नसेल ना, तर आपला गोंधळ होऊ शकतो. कारण कधी कधी ना आपण सत्वगुणामध्ये असतो, कधी कधी रजोगुण आपल्यावरती प्रभाव करतो, तर कधी कधी एकदम आळस आलेला असतो, आपण एकदम तमोगुणामध्ये असतो. तर हे नेमकं घडतं कसं? तर ही गोष्ट भगवान, हे नेमकं घडण्याची प्रक्रिया कशी होत जाते, तर हे भगवंत ना त्याच्या पुढच्या श्लोकामध्ये म्हणजे 10व्या श्लोकामध्ये भगवंत हे आपल्याला उलगडून दाखवत आहेत. तर बघूयात आपण 10वा श्लोक. श्लोक क्रमांक 10. रजस्तमश्चाभिभूय सत्वं भवति भारत, रजसत्वं तमश्चैव तमासत्वं रजस्तथा. त्याचा अर्थ असा आहे, हे भारता, कधी कधी रजोगुण व तमगुण यांचा पाडाव करून सत्वगुण प्रमुख होतो. कधी कधी ना पाडाव करून म्हणजे त्यांचा पराभव करून सत्वगुण प्रमुख होतं. कधी कधी रजोगुण आणि सत्व तम यांचा पाडाव करतो, आणि इतर वेळी तमगुण सत्व आणि रज यांचा पाडाव करतो. याप्रमाणे वर्चस्वासाठी निरंतर काय चाललेलं असतं मैत्रिणींनो, स्पर्धा चालू असते. तर तात्पर्यात प्रभुपाद अतिशय सुंदर रीतीने समजून सांगतात की जेव्हा रजोगुण प्रमुख होतो तेव्हा सत्व आणि तमगुण यांचा पाडाव होतो. जेव्हा रजोगुण प्रमुख होतो, प्राधान्यता येतो, तर त्यावेळेला तमगुणाचा आणि सत्वगुणाचा तो पाडाव करतो. जेव्हा सत्वगुण प्रधान होतो तेव्हा रज आणि तमचा पाडाव होतो, म्हणजे हारून जातो, तो पराभव होतो. आणि तमोगुण प्रभावी असतो तेव्हा रज आणि सत्व यांचा पाडाव होतो. ही स्पर्धा सदैव सुरूच असते. तर आता आपण लक्षणे पाहतोय की नेमकं काय घडत आहे आणि कसं कार्य चालतं. तर आपण कल्पना करू शकतो की प्रत्येक क्षणाला या सर्व गोष्टी आपल्या बाबतीत देखील घडत आहेत. आणि क्षणाक्षणाला अशा प्रकारचे पॉलिटिक्स आपल्या बाबतीत घडतंय मैत्रिणींनो, भौतिक प्रकृतीकडून आणि आपल्या जुन्या कर्मांमुळे या सगळ्या गोष्टी आपल्या बाबतीत घडत असतात. म्हणजे सदैव एक प्रकारचं युद्ध किंवा स्पर्धा त्रिगुणांमध्ये सतत चालू असते. अर्थात तुकाराम महाराजांनी पण या स्थितीचं वर्णन केलं की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. आता त्यावेळेला मला तर असं तुकाराम महाराजांचा हा अभंग खूप वर्षांपूर्वी मी ऐकला होता, पण त्याचा अर्थ ना समजायचाच नाही की युद्धाचा प्रसंग तुकाराम महाराज असं का बरं म्हणतायत. तर जेव्हा भगवद्गीतेचा हा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्यावेळेस आधी भगवद्गीतेचं वाचन केलं आणि काही लेक्चर्स ऐकले, त्याच्यामधून समजायला लागलं की जीवन हा खरंच खूप मोठा संघर्ष आहे. फक्त आपलं उद्दिष्ट आपल्यासाठी क्लिअर असलं पाहिजे की लढायचं तर आहेच आहे आपल्याला, परंतु आपल्याला आपली जी लढाई आहे ना ती मायेविरुद्ध आहे, आणि त्याच्यासाठी प्रभुपादांना भगवंतांनी सेनापती भक्त म्हणून पाठवलेलं आहे. ते आपले सेनापती आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली या युद्धामध्ये आपण उतरलेलो आहोत. आणि मायेशी आपल्या ज्या वाईट इच्छा आहेत, वाईट जे गुण आपल्यामध्ये त्या इच्छांमुळे आलेले आहेत, त्या गुणांशी आपल्याला लढायचं. ही एक आपली आंतरिक तशीच बाह्य अशा दोन्ही दृष्टीने आपले संघर्ष, ही लढाई आहे, आणि त्याच्यासाठी खूप मोलाचं मार्गदर्शन भगवद्गीता आपल्याला करत आहे. तर आपण पाहत आहोत की ज्या गुणांनी जे प्रभावित आहेत त्या गुणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे ती व्यक्तीचं वर्तन असतं. तर इथं म्हटलंय की ही स्पर्धा सदैव सुरूच असते. इथं परत परत तोच उल्लेख आलेला आहे, या प्रकारची स्पर्धा सुरूच असते. मग असं काही आहे का की ही लढाई बंद होऊ शकते? तर नाही. तर हे सातत्याने चालू राहणारी गोष्ट आहे. तर पुढे प्रभुपाद तात्पर्यात म्हणतात की जो महत्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, की जेव्हा रजो व तमोगुणाचा प्रभाव असतो त्यावेळी व्यक्ती भक्तिमय क्रियांवर
फोकस करू शकत नाही. बघा आपल्यासाठी हे खूप महत्वाचं का आहे हे जाणून घेणं. कारण जेव्हा आपल्यावरती रजोगुण प्रभावित असतो किंवा तमोगुणाचा प्रभाव आपल्यावरती असतो, त्यावेळेला आपण ज्या भक्तिमय क्रिया आहेत, ज्या सत्वगुणामध्ये चालतात किंवा शुद्ध सत्वामध्ये, त्याच्यावरती आपल्याला फोकस करता येत नाही. बघू शकतो आपण, की आपण खूप रागावलेलो आहोत एखाद्या घटनेमुळं, तर त्यावेळेला आपण चॅन्टिंग जर करायला बसलो, तर आपलं कधीच चॅन्टिंग व्यवस्थित होणार नाही. हा सगळ्यांचा अनुभव आहे मैत्रिणींनो. असं नाही की फक्त आपल्याला हे सांगितलं जातं. हा प्रत्येकाचाच हा अनुभव आपल्याला आहे. ज्यावेळेला आपल्या संबंधांमध्ये बिघाड होतं किंवा ज्यावेळेला आपण खूप क्रोधाविष्ट झालेला असतो किंवा खूप नाराज झालेला असतो, त्यावेळी देखील आहे ना आपण चांगल्या पद्धतीने हरिनाम घेऊ शकत नाही किंवा भक्तिमय क्रिया आपल्या चांगल्या पद्धतीने होऊ शकत नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या. त्याच्यानंतर दैनंदिन क्रियांमध्ये आपण कशा पद्धतीचं वर्तन करत आहोत, स्वतःचं परीक्षण स्वतः आपण करायला पाहिजे. हे सगळं समजून घेऊन त्याच्यानंतर आपल्याला ना आपण जे प्रभुपादांनी सांगितले, की शुद्ध सत्वाकडे कशी वाटचाल करायची या गोष्टी करणं आपल्याला सहजपणे शक्य होऊ शकतं. तर आपण बघतोय, की व्यक्ती जेव्हा भक्तिमय क्रियांवरती फोकस होऊ शकत नाही, त्यावेळेस त्या व्यक्तीने समजून घ्यायचंय, की आपल्याला कुठल्या गुणांचा प्रभाव पडलेला आहे. मग एक तर ती रजोगुणामध्ये असते किंवा तमोगुणामध्ये असू शकते आणि त्या प्रकारच्या त्या गुणांचा छबी किंवा छाप तिच्या क्रियांवरती आपल्याला दिसून येऊ शकते. आता महत्वाचं हे आहे, की आपण प्रयत्न केला पाहिजे, की कसे आपण सत्वगुणामध्ये येऊ शकतो. आता इथं म्हटलंय, की कृष्ण भावनेमध्ये उन्नती करायची इच्छा आहे, त्याला त्रिगुणांच्या पलीकडे जाणे गरजेचे आहे. हे सर्व काही संघामुळे घडत असते. म्हणजे ती व्यक्ती त्या गुणाचा संघ घेते आणि त्याच्यामुळं या सगळ्या क्रिया घडत जातात त्या व्यक्तीकडून. हं. म्हणून हे प्रथम जाणणे गरजेचं आहे, की संघ हा किती प्रभावशाली असतो. आता आपण साधी गोष्ट बघू शकतो, की एखाद्या व्यक्तीला झोप आलीये समजा, तर आपण लाईट बंद करतो. त्या व्यक्तीला झोप आली तर ती लाईट बंद करते, अंधार करते खोलीमध्ये. काही जे आवाज येत असतील, दार बंद करून घेणार. आवाज येत असेल तर खिडकी पण बंद करणार. मग अशा रीतीने अंधार आणि शांतता याच्यामुळे त्या व्यक्तीला अ, झोप येऊ शकते. म्हणजे त्या त्या गोष्टीचा संघ घेतल्यामुळे तशा प्रकारचा आपल्या दैनंदिन कार्यावरती देखील परिणाम होत असतो. मग हे जाणीवपूर्वक आपण या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता सत्वगुणाच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये राहणं गरजेचं का आहे बघा आणि सत्वगुणी आहार घेणं हे पण गरजेचं आहे. तर प्रभुपाद असं म्हणायचे, की आपण केवळ शाकाहारी नाही, म्हणजे आपण मांसाहारी तर नाहीच आहोत. शाकाहारीच्या पेक्षा पुढची स्थिती आहे ती म्हणजे आपण प्रसादाहारी आहोत. ही गोष्ट खूप महत्वाची आहे. म्हणजे नुसतं सत्वगुणामध्ये येणं गरजेचं नाहीये. सत्वगुणामध्ये येऊन पुढच्या स्थितीला कशी प्राप्ती करता येईल आपल्याला, जे भक्तिमय क्रियांसाठी अतिशय आवश्यक अशी परिस्थिती असू शकते. त्या मनस्थितीमध्ये आपण कशाप्रकारे येऊ, याबद्दल जास्त आपण विचार करणं गरजेचं आहे. हं. तशा प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या आहेत? तर ते प्रभुपाद या ठिकाणी नेहमीच सांगत आलेले आहेत, की नवविधा भक्तींबद्दल प्रभुपाद सांगतात, की आपल्याला मंदिरामध्ये ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, वेगवेगळ्या सेवा असतात, तर या सगळ्या हरिनाम आहे, या सगळ्या प्रकारच्या भक्तिमय क्रिया करून आपला जो स्तर आहे, वेगवेगळ्या गुणांवरतीचा जो प्रभाव आहे, तो कमी होऊन आपण शुद्ध सत्वाकडे वाटचाल करणं सोपं जाऊ शकतं. तर त्यासाठी प्रभुपादांनी खूप छान एक लाईफस्टाईल आपल्याला दिलेली आहे. मग आता कसं झालेलं आहे, की रजोगुणाचा प्रभाव आत्ताच्या जगामध्ये स्पर्धात्मक वृत्ती वाढल्यामुळे रजोगुणाचा प्रभाव जास्त झाल्यामुळं लोकं रजोगुणी जास्त झालेली आपल्याला दिसून येतात. अर्थात हा फरक आपण बघू शकतो, कारण पूर्वीची जी लोकं होती ते कशा प्रकारचे त्यांचं लाईफस्टाईल असायची. त्यांना पहाटे उठायचे ते सगळेजण. त्याच्यानंतर स्त्रिया त्यांची दैनंदिन कार्य करत असायच्या, सडासंमार्जन करायच्या. छानपैकी अभंग गायले जायचे त्या गावामध्ये. मंदिर असायचं, त्या मंदिरांमधून दररोज असं हरिनाम घेतलं जायचं, कथा चालायच्या भगवंताच्या. त्याच्यामुळं वसाहत असायची. ती सगळ्या जणांवर त्यांची चेतना कशा प्रकारची असायची, की सत्वगुणी अशा प्रकारची चेतना असायची. आता ह्या बाहेरच्या भौतिक जगामध्ये कसं झालेलं आहे, की टीव्हीचा प्रभाव वाढलाय. त्याच्यानंतर मोबाईलचा प्रभाव वाढलेला आहे आणि या ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्याला सत्वगुणामध्ये
ठेवण्यासाठीच्या गरजेच्या होत्या त्या कमी झाल्यामुळं, त्यांचा प्रभाव कमी झाल्यामुळं संपूर्ण जग एक रजोगुण आणि तमोगुणाकडे वाटचाल करताना दिसून येते. तर त्याचं खूप चांगलं उदाहरण आपण बघू शकतो, की अजामिळाचं. अजामिळ हा ब्राह्मण पुत्र होता. त्याला माहित होतं भक्ती म्हणजे काय आहे आणि तो त्या प्रकारच्या क्रिया करायचा. परंतु ज्यावेळेला तो त्याच्या वडिलांना यज्ञासाठी मदत करण्यासाठी लाकडे गोळा करायला जंगलामध्ये गेला आणि हं, त्यांनी जेव्हा पाहिलं, की एक खालच्या दर्जाची स्त्री आणि पुरुष एकत्र आहेत आणि वेगळ्या प्रकारची क्रिया ते करतायत. त्यावेळेस त्यांनी संग घेतला त्या वाईट दृश्याचा, त्याच्या डोळ्यांनी संग घेतला त्या वाईट दृश्याचा आणि त्याच्यावरती त्याच्या मनामध्ये एवढं त्याचा परिणाम झाला, की वारंवार त्या गोष्टीचं चिंतन तो करायला लागला आणि कालांतराने इतका त्या अधीन गेला त्या विचाराच्या, की त्याने त्याची जी पत्नी होती, सत्वगुणी पत्नी होती, चांगल्या गुणांनी असे युक्त अशी त्याची मुलं होती, आई-वडील होते आणि तो ब्राह्मण पुत्र होता. तरी देखील त्यांनी ना त्या पत्नीचा त्याग केला, त्या घराचा त्याग केला आणि नंतर त्या वेश्येच्या मागे लागून वेश्येबरोबर विवाह करून तिच्यासोबत राहिला. मग हे याच्यातून आपण पाहू शकतो, की संघाचा केवढा मोठा परिणाम म्हणजे डोळ्यांनी संग केला, डोळ्यांनी पाहिलं, डोळ्यांनी तो आहार घेतला वाईट गोष्टींचा. कानांनी ते खराब गोष्टी ऐकल्या, तर त्याचा परिणाम आज देखील आपण बघू शकतो, की किती वाईट घटना या प्रकारच्या संघामुळं, वाईट संघामुळं घडून येत आहेत. तर आपण संघ कशा प्रकारचा घेतोय, तर हे फार आपण जाणीवपूर्वक या गोष्टीला खूप महत्त्व दिलं पाहिजे, की आपण कशा प्रकारच्या गोष्टी पाहत आहोत, कशा प्रकारचे शब्द आपल्या कानावर पडत आहेत. त्याच्यानंतर आपण काय खात आहोत, हे आपण आहे ना जाणीवपूर्वक केलेलं पाहिजे. तर त्याचा परिणाम हळू-हळू का होईना आपल्या चेतनेवरती होत असतो. आणि ज्यावेळेला त्या अजामिळाला खूप वयस्कर झाला आणि यमदूत न्यायला आले, त्यावेळेस त्यांनी त्याच्या लहान मुलाचं नाव जे एका साधूनी ठेवायला सांगितलेलं होतं, की नारायण ठेव. मग नारायण, नारायण म्हणूनसाठी त्यांनी जेव्हा त्याच्या मुलाला हाक मारली, तेव्हा भगवंतांनी समजलं, की हा आर्तभावनेने मला हाक मारतोय आणि त्या ठिकाणी जे यमदूत त्याला न्यायला आलेले होते, अजामिळाला, तर यमदूतांना बघितल्यानंतर अजामिळ घाबरल्यानंतर तो ओरडला होता. तर जेव्हा नारायण, नारायण असा शब्दाचा टाहो केला त्याने, त्यावेळेस विष्णुदूत देखील त्या ठिकाणी आले आणि विष्णुदूतांनी अ, त्या जे यमदूत होते त्यांच्याबरोबर वाद घालून त्यांना अजामिळाला नेऊन दिलं नाही त्याच्या आत्म्याला. आणि हे सगळं दृश्य अजामिळाला पाहायला मिळालं कारण त्यांनी आधी भक्ती केलेली होती. आणि त्याच्यानंतर मग तो तीर्थक्षेत्री जाऊन त्या ठिकाणी भक्तिमय क्रिया केल्या आणि तो भगवत धामामध्ये निघून गेला. पण या गोष्टीवरून, या कथेवरून आपल्याला हे समजून येतं, की आपला जो संघ आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे. भले तो विचारांचा असेल, दृश्याचा असेल, म्हणजे आपली जी इंद्रिये आहेत, त्यांच्यासाठी जे कसला आहार आपण पुरवत आहोत, तर ते जाणीवपूर्वक शुद्ध सत्वामधला आहार घेणं खूप गरजेचं आहे. आणि यासाठी इथं असा उल्लेख आलेला आहे, की आपण याकरिता अतिशय दृढनिश्चय असणं गरजेचं आहे, म्हणजे भक्तिमय क्रियांसाठी. म्हणजे जसं बघतो आपण, की सत्वगुणात ज्ञानाचा ज्ञान घेणं खूप सहज आणि सोपं असतं. तर आपण यासाठी दृढनिश्चयी असणं खूप गरजेचं आहे. आता संघाचं जेव्हा आपण म्हणतो, की मैत्रिणींनो, भगवंत देखील भक्तांच्या संघाची इच्छा करतात. असा उल्लेख आहे बघा, असा एक श्लोक आहे. नाहं तिष्ठामि वैकुंठे योगिनां हृदयेषु यत्र गायन्ति मद्भक्ता तत्र तिष्ठामि नारदा. म्हणजे भगवंत जेव्हा भक्तांच्या संघाची कामना करतात, इच्छा करतात आणि भक्तांचा संघ घेण्यासाठी स्वतः ते चैतन्य महाप्रभू बनून या भूतलावरती येतात. त्याच्यातून आपण हे लक्षात घेऊ शकतो, की भक्तांच्या संघामध्ये राहणं, प्रत्येक गोष्ट भक्तांच्या संघामध्ये करणं किती गरजेचं आहे. तर हे जागरूकता आपल्याला भगवद्गीता या ठिकाणी देते आणि त्यासाठी आपण दृढनिश्चय असणं अतिशय गरजेचं आहे. दृढनिश्चयता ही भक्तीमध्ये अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि आपण आहे ना, आपलं स्वतःचं परीक्षण नियमितपणे करायला हवं. पाहायला हवं, की आपण प्रत्येक क्षणी कशा प्रकारची कृती करत आहोत, त्याच्यानंतर कशा प्रकारचे विचार करीत आहोत. आपण या दृष्टीने प्रयत्न करायला हवा, जेणेकरून आपण सत्वगुणामध्ये येऊ शकू आणि कारण त्यामुळे भक्ती करणं आपल्याला सोपं जाईल. हं. अर्थात ज्यांनी भक्ती मार्ग स्वीकारलेला आहे, ते सत्वगुणातच आहेत. परंतु कधी-कधी असं होऊ शकतं मैत्रिणींनो, की आपल्या पूर्वकर्मांनुसार किंवा पूर्वजन्मांची आपली काही कर्म असतील त्याच्यामुळं
आपल्याला काही अडथळे येऊ शकतात, की आपण रजोगुणाच्या प्रभावाखाली येऊ शकतो किंवा तमोगुणाच्या प्रभावाखाली येऊ शकतो. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टींचं परीक्षण करणं खूप गरजेचं आहे. हं. जसं एखादी आजारी व्यक्ती डॉक्टरकडे जाते आणि ती त्यांच्याकडून औषधोपचार घेते. तसंच आपल्याला हा जो भवरोग जडलेला आहे किंवा त्रिगुणांच्या अधीन आपण बद्ध झालेला आहोत, त्याच्यापासून जर आपल्याला सुटका करून घ्यायची असेल आणि आपल्याला शुद्ध सत्वाच्या चेतनेमध्ये जायचं असेल, तर प्रभुपाद हे आपले डॉक्टर आहेत. हां, त्यांनी औषधी दिलेली आहे, की हरिनाम आपल्याला सांगितलं आहे. हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे. ही औषधी आपल्यासाठी उपलब्ध झालेली आहे, जेणेकरून आपली चेतना विशुद्ध सत्वाकडे वळवण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. फक्त हे नित्य नियमितपणे सगळ्या या गोष्टी करणं गरजेचं आहे. हं. तर आपल्याला भक्तिविज्ञान समजणं यामुळे सहज शक्य होऊ शकतं. आता इथं दिलेलं आहे बघा, प्रभुपादांनी खूप छान तात्पर्यामध्ये सांगितलेलं आहे, की विशिष्ट गुणाचं प्रामुख्य हे व्यवहारात, कार्यात, खाण्यापिण्यात इत्यादी गोष्टींमध्ये दिसून येते. या सर्वाचे वर्णन पुढील अध्यायामध्ये करण्यात येईल. परंतु जर मनुष्याची इच्छा असेल, तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो. बघा इथं छान दिलेलं आहे, की अभ्यासाने भगवंत सुद्धा सांगतात, की "अभ्यासेन तू कौंतेय." म्हणजे रोज आपण प्रयत्नशील असलं पाहिजे आणि दैनंदिन प्रत्येक क्षणासाठी आपल्याला अशा प्रकारचा अभ्यास केला पाहिजे. तर प्रयत्नशील असलं पाहिजे आणि जर मनुष्याची इच्छा असेल, तर अभ्यासाने तो रजोगुण आणि तमोगुण यांचा पाडाव करून सत्वगुणाची वृद्धी करू शकतो. या ठिकाणी आपल्याला तो एक आत्मविश्वास प्रभुपाद त्या ठिकाणी देतायत. आणि त्याचप्रमाणे रजोगुणाची वृद्धी करून सत्व आणि रज यांचा पराजय करू शकतो. जरी प्रकृतीचे हे 3 गुण असले, जर मनुष्य निश्चयी असेल, तर त्याला सत्वगुणाचा कृपालाभ प्राप्त होऊ शकतो आणि यामुळे तो सत्वगुणाच्याही पलीकडे जाऊन विशुद्ध सत्वगुणात स्थित होऊ शकतो. बघा, विशुद्ध सत्वगुण म्हणजे शुद्ध सत्वगुण हा जो आहे, तो कशाप्रकारे प्राप्त करता येतो, प्रभुपाद या ठिकाणी खूप छान रीतीने समजून सांगतायत. आणि या विशुद्ध सत्वगुण युक्त अवस्थेला वसुदेव अवस्था असे म्हटले जाते आणि या अवस्थेमुळे मनुष्य भगवत विज्ञान जाणू शकतो. विशिष्ट कार्याच्या लक्षणावरून मनुष्य कोणत्या गुणामध्ये स्थित आहे हे आपल्याला समजून घेता येतं. तर प्रभुपादांनी बघा, आपलं उदाहरण जर बघितलं प्रभुपादांच्या बाबतीमध्ये, तर आपण हे जाणून घेऊ शकतो, की हे जे हिप्पी लोक होते, ज्यांनी सर्व नियम सर्व प्रकारच्या नियमांना अगदी त्यांनी उल्लंघन केलेलं होतं आणि कशा प्रकारचं त्यांचं आधीचं राहणीमान होतं, की एखाद्या जनावरांप्रमाणे त्यांची अवस्था होती. अशा प्रकारचं विचित्र असं जीवन ते जगत होते. म्हणजे त्यांची चेतना ही तमोगुणाच्या पण खालच्या लेव्हलची होती. पण प्रभुपादांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना हरिनाम दिलं, भगवद्गीतेचं ज्ञानाचा प्रचार केला त्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ स्थापन केला. त्यांना स्वतःचा संघ दिला आणि अशा प्रकारे संघ देऊन हे सगळं विज्ञान प्रभुपादांनी त्यांना देऊन आणि त्यांनी या सगळ्या गोष्टींचा अंगीकार केल्यामुळं खूप छान पद्धतीने ते सगळेजण शुद्ध सत्वामध्ये आले आणि जगातील मानव जातीमध्ये सर्वश्रेष्ठ असं ज्यांना म्हटलं जातं, ते वैष्णव असे भक्त बनलेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे एवढा प्रभाव या सगळ्या भगवद्गीतेच्या ज्ञानाचा घडून आलेला आपल्याला दिसून येतो. तर आपल्याला काही नामामृतमध्ये पण माताजींनी सांगितलं होतं, की आपली जी सुकृतींची जी पेटी आहे, खजिन्याची जी पेटी आहे, ती ब्रह्ममुहूर्तावर जर आपण हरिनाम घेतलं, तर ती उलगडली जाते आणि आपण खऱ्या अर्थानं शुद्ध सत्वामध्ये यायला खूप छान पद्धतीने मदत होऊ शकते. आता आपण हे पण बघू शकतो, की एक छोट्याशा उदाहरणातून, की एका गावामध्ये एक साधू येतात आणि ते साधू बघतात एका शेतकऱ्याकडं ना अशी कोंबडीची छोटी-छोटी पिल्लं असतात आणि त्या छोट्या-छोट्या पिल्लांमध्ये एक वेगळंच पिल्लं त्या साधूला दिसतं आणि त्या साधू त्या शेतकऱ्याकडून ते पिल्लू मागून घेतात. शेतकरी अर्थातच दानशूर असतो आणि तो त्या साधूला ते पिल्लू देऊन टाकतो. त्याच्यानंतर तो साधू काय करतो, त्या पिल्लाला एका उंच झाडाच्या एका घरट्यामध्ये ठेवतो. ठेवल्यानंतर काय होतं, ते पिल्लू ना आधी जसं चिमण्या त्या कोंबडीची पिल्लं जशी दाणे टिपायचे तशा पद्धतीने चालत, चालत जाऊन ते दाणे टिपायचं.
त्यांच्याप्रमाणेच ते ओरडायला बघायचं. अशा पद्धतीचं त्याचं ते वागणं बघून साधूला दया येते आणि ते साधू तो पिल्लाला घेतो आणि त्या जंगलामध्ये जाऊन उंच झाडाच्या एका घरट्यामध्ये ठेवतो. त्याच्यानंतर काय होतं, ते पिल्लू त्याच्यातून पडायला लागतं आणि पडता पडता ते त्याचे पंख पसरवतं आणि पंख पसरवल्यानंतर ते हवेमध्ये छान असं उडायला लागतं. कारण ते पिल्लू म्हणजे मैत्रिणींनो, ते कोंबडीचं पिल्लू नसून ते गरुडाचं पिल्लू असतं. पण त्या पिल्लाने अशा प्रकारच्या त्या कोंबडीच्या पिल्लांचा संग घेतलेला असतो आणि त्याला विसर पडलेला असतो की आपण गरुडाचे आहोत, गरुडाचे आपण पिल्लू आहोत आणि या आकाशामध्ये आपण झेपावू शकतो एवढं बळ आपल्या पंखामध्ये आहे, हे तो विसरलेला असतो. तर त्याचप्रमाणे आपण आहे ना, या भौतिक जगातल्या ह्या ज्या तमोगुणी किंवा अशा काय म्हणतो ना आपण, की जे भोग इच्छेने आवृत्त आहेत अशा लोकांचा संग केला तर आपण देखील आपलं जो मनुष्य जीवन आहे, ते मनुष्य जीवन आपल्याला कशासाठी दिलेलं आहे त्याचा विसर पडू शकतो. पण प्रभुपादांसारखे जे आचार्य आहेत ते आपल्याला आपल्या घर कुठं आहे नेमकं आणि आपण मनुष्य आहोत आणि मनुष्य जीवनाचं खरं जे अंतिम लक्ष्य आहे ते भगवंताची प्राप्ती करणं आहे, हे मुख्य उद्देश याची जाणीव करून आपल्याला प्रभुपाद देत आहे. आणि आपल्याला ते घरटं म्हणजे छान प्रकारचा भक्तांचा असा संघ आहे, ज्या ठिकाणावर बसून आपण खूप उंच उंच अशा भराऱ्या भक्तिमय क्रियेमध्ये मारू शकतो. जसं गौरांग प्रभू उदाहरण देतात, की नेहमी ते उदाहरण देतात, की सर्कशीमध्ये जे खेळाडू असतात ते झोक्यावरून इकडून तिकडून हलत असतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कसरती करत असतात, किती उंचावरती त्या सगळ्या गोष्टी करत असतात. परंतु त्यांना माहितीये, की खाली भक्त जे जाळं पसरलेलं आहे, जर आपण खाली पडलो तर ते जाळ्यामध्ये आपण सुरक्षित थांबू शकतो. तशाच प्रकारे मैत्रिणींनो, आपल्या भक्तांचा संघ म्हणजे अशा प्रकारचं जाळं आहे, ज्या ठिकाणी आपण खूप अशा सत्वगुणामध्ये छानपैकी चेतना ठेवून भक्तिमय क्रियेकडं आपण उंच भराऱ्या घेऊ शकतो. तर धन्यवाद. जे काही सांगता आलं ते तुमच्या केवळ इच्छेमुळे सांगता आलेलं आहे. त्याच्यानंतर नंददुलाल प्रभूजींचं मार्गदर्शन आहे आणि मैत्रिणींचं देखील मार्गदर्शन आहे. तशी माझी खरं बघायला गेलं तर गीतेवरच्या श्लोकांवरती बोलण्याची कसलीच योग्यता नाही एवढं मला माहितीये. परंतु तुम्ही ऐकून घेतलं त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक यू सो मच. कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. प्रश्न असतील पण त्याआधी माताजी खूप छान क्लास नेहमीप्रमाणे तुम्ही छान एक्झाम्पल्स दिली आणि हे जे गरुडाचं जे तुम्ही आता सांगितलं ना ते अक्षरशः असं डोळ्यासमोर आलं आणि पुन्हा एकदा अधोरेखित झालं की असोसिएशन इज सो व्हेरी इम्पॉर्टंट. येस, थँक्यू. आणि हा पूर्ण अध्याय जो आहे तो सत्वरजतम हा एवढा छान अध्याय आहे ना की प्लीज सगळ्यांनी नक्की रेग्युलरली जॉईन हो आणि समजूयात आणि माताजीने सांगितलं तसं शुद्ध सत्वाकडे एक पाऊल अर्ध पाऊल छोटी 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 पावलं तरी टाकण्याचा आपण प्रयत्न करूयात नक्कीच. येस, थँक्यू. थँक्यू. काही प्रश्न असतील तर नक्की विचार. पुढच्या श्लोकांवरती उद्या देखील सांगितलं जाईल. मैत्रिणी खूप अभ्यास करून तुमच्या पुढे सांगत असतात, तर कृपया तुम्ही देखील तेवढ्या सिन्सिअरली ऐकत असता म्हणून सगळ्यांना उत्साह मिळतो. थँक्यू सगळ्यांना. हरे कृष्ण. रोज दुपारी 2ला असतो. माताजी प्रश्न नसतील तर थांबूया. चालेल 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 थांबा. धन्यवाद. चालेल. ओके. थँक्यू. हरी बोल. थँक्यू.